ही कथा आहे लक्ष्मी आणि भाग्याची. लक्ष्मी म्हणे मी मोठी, भाग्य म्हणे मी मोठा. एक दिवस भाग्य आणि लक्ष्मीमध्ये बातचीत सुरू झाली. लक्ष्मी भाग्याला म्हणाली, मी तुमच्या साथीबिगर कोणत्याही व्यक्तीला धनवान बनवू शकते. यावर भाग्य म्हणाला, हे लक्ष्मी देवी, आपण माझ्या साथीशिवाय कोणत्याही व्यक्तीला धनवान करू शकत नाही. ज्या व्यक्तीला भाग्य साथ देते लक्ष्मी तिथेच थांबते, अन्यथा नाही. पण लक्ष्मीला भाग्याचं म्हणणं पटत नव्हतं. मग दोघांमध्ये या गोष्टीवर खूप मोठा वाद सुरू झाला. लक्ष्मी म्हणे मी मोठी, भाग्य म्हणे मी मोठा. शेवटी दोघेजण आपापली गोष्ट घेऊन विष्णूकडे गेले. मग विष्णूने त्या दोघांना ब्रह्मदेवाकडे जाण्यास सांगितले. भाग्य आणि लक्ष्मी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्या दोघांना सांगितले की 3 दिवसाकरिता तुम्हाला पृथ्वीवर जावं लागेल आणि आपापली परीक्षा द्यावी लागेल. जो या परीक्षेत पास होईल, सफल होईल, तोच तुमच्या दोघांमध्ये खरा ठरला जाईल. आता त्या दोघांनी ब्रह्मदेवाची गोष्ट मानली आणि सर्वप्रथम लक्ष्मी पृथ्वीवर आली. पृथ्वीवर आल्यानंतर लक्ष्मी मातेनं बघितलं, एक भिकारी सडकेवर बसून भीक मागित आहे. लक्ष्मी त्यांच्याजवळ गेली आणि त्याला एक हिरा दिला आणि म्हणाली, आजपासून तुझे दुःख संपले, आता तुला भीक मागायची गरज नाही. तो व्यक्ती हिऱ्याला पाहून खूप प्रसन्न झाला आणि तिथून उठून तो आपल्या घराच्या रस्त्याने चालू लागला. रस्त्यात त्याला तहान लागली तेव्हा तो एका तलावाच्या ठिकाणी थांबून पाणी पिण्याचा विचार केला. जसा तो पाणी पिण्यासाठी खाली झुकला तसाच त्याच्या खिशातून तो हिरा निघून तलावात पडला आणि तलावातील एका मासोडीने तो गिळला. शेवटी तो खाली हाताने आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती पुन्हा त्याच सडकीवर भीक मागू लागला. लक्ष्मी त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, काल मी तुला हिरा दिला तरीसुद्धा तू भीक मागायला आलास. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले, मी तलावावर पाणी पिण्यासाठी गेलो असता तिथे तो हिरा पडला. यावर लक्ष्मीने त्याला एक रत्नजडित हार भेट केला आणि म्हणाली, या हाराला तुझ्या जवळ ठेव. तो व्यक्ती हार घेऊन निघून गेला. घरी पोचल्यानंतर त्याने तो हार बाहेरच्या अलमारीत ठेवला आणि हातपाय धुण्यासाठी निघून गेला. त्याच्या घराजवळ घनदाट झाडावर एक चील राहत होती. तिला तो हार दिसला आणि त्या हाराला एक चमकदार वस्तू समजून चोचीमध्ये घेऊन उडून गेली. तो व्यक्ती हातपाय धुवून अलमारीजवळ आला. पाहतो तर तो हार गायब झाला. मग तो आपल्या भाग्याला कोसत होता. पुन्हा तो भीक मागायला गेला. लक्ष्मीने पुन्हा त्याला प्रश्न केला आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली. शेवटी लक्ष्मीने त्याला एक सोन्याची वीट दिली. म्हणाली, याला घेऊन जा आणि आपले सर्व कष्ट दूर कर. घरी गेल्यानंतर त्याने पाहिले त्याची बायको घरी नव्हती. तेव्हा त्याने ती सोन्याची वीट चुलीत लपविली आणि आपली बायको कुठे गेली म्हणून बाहेर तिला शोधायला गेला. तेवढ्यात त्याच्या घराजवळची एक शेजारीण बाई विस्तव घेण्यासाठी त्याच्या घरी आली. त्याने ठेवलेली सोन्याची वीट तिला दिसली आणि तिने ती सोन्याची वीट उचलून घरी आपल्या निघून गेली. जेव्हा तो घरी वापस आला तर ती वीट गायब होती. तो पुन्हा परेशान होऊन आपल्या भाग्याला कोसत होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी भीक मागायला बसतो. तेव्हा ब्रह्मदेव लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, आपले 3 दिवस पूर्ण झाले आहेत. आता भाग्याची बारी आहे. आता भाग्य त्या व्यक्तीजवळ जातो आणि त्याला एक खोटा सिक्का देऊन म्हणतो, एवढ्या सिक्क्यानेच आज तू आपलं काम करून घेशील. तो खोटा सिक्का घेऊन तो व्यक्ती घरी जातो. रस्त्यात
विचार करू लागतो. या सिक्क्याच्या बदल्यात जास्त वस्तू तर मिळणार नाही, परंतु कोणती ना कोणती छोटी मासोळी जरूर मिळेल असा विचार करून तो मासोळीवाल्याजवळ पोचतो. त्याला तो खोटा सिक्का देऊन एक लहान मासोळी खरेदी करतो. सुदैवाने तीच मासोळी असते जिच्या पोटामध्ये लक्ष्मीद्वारा हिरा मिळालेला होता आणि त्या मासोळीला घेऊन तो घरी जातो. आपल्या बायकोला म्हणतो, आज मला एका माणसाने खोटा सिक्का दिला, त्याच्या बदल्यात मासोळीला घेऊन आलो. आजच्या खाण्यात मासोळीचीच भाजी कर, उद्याचा विचार उद्या करू. हे ऐकून त्याची बायको म्हणाली, चूल पेटवायला लाकडे नाहीत, त्यामुळे तुम्ही त्या झाडावर चढून वाढलेली लाकडे तोडा, तरच मी मासोळीची भाजी करेल. तिचा नवरा म्हणाला, ठीक आहे. तसाच तो लाकडे तोडण्यासाठी झाडावर चढला जिथे ती चील राहत होती. आणि जसा तो व्यक्ती त्या चीलच्या घोसल्याजवळ जातो तिथे त्याला लक्ष्मीद्वारा मिळालेला हार दिसतो. तो हार बघून तो खूप खुश होतो आणि झाडावरूनच आपल्या बायकोला म्हणतो, मला आपली हरपलेली वस्तू मिळाली. तितक्यात त्या शेजारीणबाईचा छोटा मुलगा त्या सोन्याच्या वीटला खेळण्याची वीट समजून बाहेर खेळायला घेऊन येतो आणि त्या व्यक्तीची गोष्ट ती शेजारीणबाई ऐकून घेते. ती विचार करते, वीटच्या बाबतीत बोलत आहे असे तिला वाटते. तेवढ्यात ती म्हणते, नाही नाही, ही वीट मी माझ्याजवळ सांभाळण्यासाठी ठेवली होती. घरी कोणी नव्हतं म्हणून मी ती वीट सांभाळून ठेवली. मी आपल्याला देतच होती. एवढं बोलून तिने ती वीट त्यांना देऊन घरी निघून गेली आणि मासोळीच्या पोटातून तो हिरासुद्धा मिळाला. भाग्याची साथ मिळाल्यावर त्याला लक्ष्मीद्वारा मिळालेल्या सर्व वस्तू मिळाल्या आणि त्या व्यक्तीचे सर्व कष्ट दूर झाले. हे पाहून ब्रह्मदेव लक्ष्मीला म्हणतात, लक्ष्मी, आपण व्यक्तीला धनवान बनवू शकतो, परंतु जेव्हा भाग्याचा साथ नसतो तेव्हा लक्ष्मी तिथे थांबणे असंभव आहे. ब्रह्मदेवाने सांगितलेली ही गोष्ट लक्ष्मीच्या मनाला पटली आणि शेवटी लक्ष्मी आणि भाग्य आपापल्या ठिकाणावर वापस निघून जातात.